मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नाशिक शोरूममध्ये आर्टिस्ट्री शोचे आयोजन. दुर्मिळ डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी आणि आकर्षक दागिन्यांचा अनोखा संगम. 25 जूनपासून ते 5 जुलैपासून ग्राहकांसाठी विशेष प्रदर्शन. जगातील आघाडीच्या ज्वेलरी रिटेल ब्रँडपैकी एक असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे नाशिक येथील शोरूममध्ये आर्टिस्ट्री शो या विशेष दागिने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट कारागिरी, वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्स आणि सौंदर्यपूर्ण दागिन्यांचा विशेष संग्रह 5 जुलैपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असून ज्वेलरी प्रेमींसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. आर्टिस्ट्री शोची संकल्पना ग्राहकांना पारंपरिक ज्वेलरी कलेक्शनच्या पुढे जाऊन दागिन्यांमधील कलात्मकता, रचना आणि कारागिरीचा जवळून अनुभव देता यावा या उद्देशाने साकारण्यात आली आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ आणि अत्यंत बारकाईने तयार करण्यात आलेले दागिने सादर करण्यात येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल कारागिरांच्या मेहनतीतून साकारलेल्या या डिझाईन्स ग्राहकांना विशेष आकर्षित करणार आहेत. या प्रदर्शनामध्ये सोन्याचे, हिऱ्यांचे, अनकट डायमंड, पोलकी तसेच विविध रत्नजडित दागिन्यांचे विस्तृत कलेक्शन पाहायला मिळणार आहे. पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सचा सुरेख संगम या संग्रहात अनुभवता येणार असून प्रत्येक दागिन्यात उत्कृष्ट फिनिशिंग आणि सौंदर्याची झलक पाहायला मिळते. लग्न समारंभ, सण, उत्सव तसेच विविध खास प्रसंगांसाठी उपयुक्त अशा दागिन्यांचा मोठा संग्रह या प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या ज्वेलरी पर्यायांचा अनुभव एकाच ठिकाणी घेण्याची संधी मिळणार आहे. याबाबत बोलताना मालाबार समूहाचे अध्यक्ष MP अहमद यांनी सांगितले की आर्टिस्ट्री शोच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी आणि डिझाईनची समृद्ध परंपरा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्राहकांना नेहमीपेक्षा वेगळे आणि खास दागिने उपलब्ध करून देत गुणवत्ता आणि विश्वास कायम राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहकांना HUID हॉलमार्क असलेले सोने, प्रमाणित हिरे, पारदर्शक व्यवहार, आजीवन देखभाल सेवा, खरेदीवर हमी तसेच 1 वर्षाचा मोफत विमा यासारख्या सुविधांचाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरणार आहे. 1993 मध्ये स्थापन झालेली मालाबार गोल्ड अँड डायमंड्स ही मालाबार समूहाची प्रमुख कंपनी असून जगातील अग्रगण्य ज्वेलरी रिटेल साखळ्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. सध्या कंपनीचे 14 देशांमध्ये 445हून अधिक शोरूम असून 30,000हून अधिक सध्या कंपनीचे 14 देशांमध्ये 445हून अधिक शोरूम असून 30,000हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पर्यावरण संरक्षण, सामाजिक उत्तरदायित्व, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्येही समूह सातत्याने कार्यरत आहे. आर्टिस्ट्री शोच्या माध्यमातून नाशिककरांना जागतिक दर्जाच्या दागिन्यांचा आणि उत्कृष्ट खरेदी अनुभवाचा लाभ मिळणार असल्याने या प्रदर्शनाकडे ज्वेलरी प्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. गुड आफ्टरनून। और मुझे यहाँ पे मलबार में जब से ओपन हुआ, यहाँ से मैं शॉपिंग करती हूँ। यहाँ से मैंने गोल्ड से स्टार्टिंग किया था, फिर मैंने डायमंड से शुरू किया, बट मुझे काफ़ी अच्छा लगा यहाँ का डिज़ाइंस। और मैं यहाँ पे रेगुलर कस्टमर हूँ और यहाँ के स्टाफ बहुत अच्छे हैं। थैंक यू, धन्यवाद। यस, पहले तो मलाबार से फ़ोन आते थे, मुझे लगा ये क्या होता है, ये कौन सा ऐसा शो होता है। मैंने पहली बार ही अटेंड किया है, लेकिन सच में बहुत अच्छा लगा। इतने वैरायटी ऑफ यहाँ पे मैंने सारी ज्वेलरी देख के ऐसे लग रहा है मलाबार यानी माझा उद्धार मला तो खरंच जिसको भी शॉपिंग करनी है वो यहाँ आ सकता है, क्योंकि इतनी वैरायटी है, लॉट्स ऑफ वैरायटी आर हियर। और यहाँ बहुत सारे फ्रेंड्स आते हैं, फैमिलीज भी आते हैं और भी रिकमेंड करेंगे। आज जैसे अगर ये स्टेटस पे और कहीं इंस्टा सोशल मीडिया पे वगैरह डालेंगे ना, तो सब पूछेंगे ही अरे इतनी अच्छी ज्वेलरी कहाँ पे है। तो पक्का वी विल रेफरेंस फॉर मलाबार ओनली। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस, और हमें ऐसे ही बुलाते रहो, हम पक्का आपसे ऐसे ही जुड़ते रहेंगे और आगे जुड़कर काम करना ही है। थैंक यू सो मच समीर सर और आप बोथ ऑफ यू, थैंक यू। सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल. इकडे खूप छान इव्हेंट झाला आजचा, आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल की कोणी जर एकदम क्लासी आणि प्रीमियम रेंजचं आणि रॉयल लुक जर कोणी एक्सपेक्ट करत असेल तर त्यांनी नक्कीच इकडे येऊन शॉपिंग करावी. आणि मी ॲज अ प्रोफेशन माझं मेकअप आर्टिस्ट आहे, सो मी माझ्या सगळ्या ब्राईड्सला इकडे पाठवत असते आणि समीर सर त्यांना एक छान पद्धतीने ट्रीट करतात आणि सगळं एकदम गाईड करतात की त्यांच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग त्यांना एक छानसं ज्वेलरीचं ते सजेशन देतात. आणि मग
ही एक खूप मला चांगली गोष्ट वाटली की बाकीच्या ठिकाणी आपल्याला हे बघायला नाही मिळत. इकडे ही एक युनिक गोष्ट आहे की ते ब्राईड्सला एक स्पेशल अटेन्शन देऊन त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल करतात. सो थँक्यू गाईज, खूप छान वाटलं इकडे येऊन. प्रथमतः मलाबार गोल्ड अँड डायमंड टीमचे आणि पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभारी आहे. मी अदिती गायकवाड, सोशल ॲक्टिव्हिस्ट, नाशिक. दरवर्षी आर्टिस्टरी शो होत असतो मलाबारचा आणि इतका सन्मान ते मला देत असतात. दरवर्षी न विसरता ते मला ह्या कार्यक्रमाला बोलवत असतात. प्रत्येक वर्षी आम्ही स्टाफबद्दल, कारागिरी असेल, त्यांचं क्वालिटी असेल, गुणवत्ता असेल याच्याबद्दल बोलत असतो. परंतु आता मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पत्रकार आहात, तर सध्या इतका फ्रॉड गोष्टी चालू आहे. नाशिकमध्येच काल परवाई आणि काही वर्षापूर्वी काही ज्वेलरचं फ्रॉडमध्ये हे पकडलं गेलं. तर गुणवत्ता वगैरे, GST, मेकिंग ह्या गोष्टी खूप दूरच्या झाल्या. परंतु सगळ्यात पहिलं की ट्रस्टेबल ब्रँड. तर मलाबार हा असा ट्रस्टेबल ब्रँड आहे ना की डोळे झाकून आम्ही बायका आणि कोणीही, बायका काय, फॅमिली लोक पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं मला तर आता ह्या क्षणाला असं वाटायला लागलं की म्हणजे त्याची क्वालिटी किंवा मेकिंग, GST किंवा कारागिरी असेल, डिझाईन्स असेल, ह्या सगळ्याहीपेक्षा तर तो ब्रँड तो तेवढा विश्वासार्ह असला पाहिजे. आणि मलाबार तो तसा आहे आणि त्यांनी इतक्या वर्षापासून त्यांची ती विश्वासार्हता आमच्या कस्टमर सोबत, गिरायकांसोबत टिकवून ठेवलेली आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कोणत्याही नात्यामध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये. विश्वास हा महत्वाचा असतो. हा विश्वास त्यांनी खूप वर्षांपासून टिकवून ठेवलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सेकंड गोष्ट झाली की मलाबारचा स्टाफ असेल तर असं इथं आल्यावर फील नाही होत का मी एका दुकानामध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये खरेदी करायला आल्यानंतर ते हसत मुखाने स्वागत करणं किंवा कोणतीही गोष्ट दाखवताना तितकं फॅमिली म्हणून किंवा एखादं कस्टमर म्हणून न दाखवता एक की माझा फॅमिली मेंबर आहे, त्याला ती गोष्ट एक विश्वासाने द्यायची आहे, ही त्या स्टाफची खासियत आहे. आणि नंतर तर मलाबारचे वेगवेगळ्या ज्वेलरीमध्ये गोल्ड असेल, डायमंड असेल, पोलकीज असेल, राजस्थानी ज्वेलरी असेल किंवा ट्रॅडिशनल ज्वेलरी असेल, विविधमध्ये इतक्या म्हणजे क्वांटिटीमध्ये, व्हेरिएशनमध्ये आम्हाला महिलांना एका छताखाली एवढ्या गोष्टी मिळतात. आमच्यासाठी तर एकदम लकी ड्रॉच आहे. आणि माझं आणि त्यांचं नातं इतक्या वर्षापासून आहे तर मला तर मी कौतुक करणारच. परंतु माझे इतके क्लायंट्स मी रेफरन्स देते तेव्हा त्यांच्या तोंडून मी जेव्हा त्यांचं कौतुक ऐकते की खरंच तुम्ही इतकं छान सजेशन दिले की मलाबारमध्ये जाऊन डायमंड घेतला पाहिजे, मलाबारमध्ये जाऊन लग्नाची शॉपिंग केली पाहिजे, तर धन्यवाद. इतकं छान हे करतात. तर मनापासून ह्या सगळ्या तुमचा हा यशाचं शिखर तुम्ही गाठावं आणि तुमच्या म्हणजे जगामध्ये खूप खूप ब्रँचेस व्हाव्या अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्ते. प्रथमतः मलाबार गोल्ड अँड डायमंड टीमचे आणि पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभारी आहे. मी अदिती गायकवाड, सोशल ॲक्टिव्हिस्ट, नाशिक. दरवर्षी आर्टिस्टरी शो होत असतो मलाबारचा आणि इतका सन्मान ते मला देत असतात. दरवर्षी न विसरता ते मला ह्या कार्यक्रमाला बोलवत असतात. प्रत्येक वर्षी आम्ही स्टाफबद्दल, कारागिरी असेल, त्यांचं क्वालिटी असेल, गुणवत्ता असेल याच्याबद्दल बोलत असतो. परंतु आता मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पत्रकार आहात, तर सध्या इतका फ्रॉड गोष्टी चालू आहे. नाशिकमध्येच काल परवाई आणि काही वर्षापूर्वी काही ज्वेलरचं फ्रॉडमध्ये हे पकडलं गेलं. तर गुणवत्ता वगैरे, GST, मेकिंग ह्या गोष्टी खूप दूरच्या झाल्या. परंतु सगळ्यात पहिलं की ट्रस्टेबल ब्रँड. तर मलाबार हा असा ट्रस्टेबल ब्रँड आहे ना की डोळे झाकून आम्ही बायका आणि कोणीही, बायका काय, फॅमिली लोक पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मला तर आत्ता ह्या क्षणाला असं वाटायला लागलं की म्हणजे त्याची क्वालिटी किंवा मेकिंग, GST किंवा कारागिरी असेल, डिझाईन्स असेल, ह्या सगळ्याहीपेक्षा तर तो ब्रँड तो तेवढा विश्वासार्ह असला पाहिजे. आणि मलाबार तो तसा आहे आणि त्यांनी इतक्या वर्षापासून त्यांची ती विश्वासार्हता आमच्या कस्टमरसोबत, गिरायकांसोबत
टिकवून ठेवलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कोणत्याही नात्यामध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये. विश्वास हा महत्त्वाचा असतो. हा विश्वास त्यांनी खूप वर्षांपासून टिकवून ठेवलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सेकंड गोष्ट झाली की मलाबारचा स्टाफ असेल तर असं इथं आल्यावर फील नाही होत का मी एका दुकानामध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये खरेदी करायला आल्यानंतर ते हसत मुखाने स्वागत करणं किंवा कोणतीही गोष्ट दाखवताना तितकं फॅमिली म्हणून किंवा एखादं कस्टमर म्हणून न दाखवता एक की माझा फॅमिली मेंबर आहे त्याला ती गोष्ट एक विश्वासाने द्यायची आहे, ही त्या स्टाफची खासियत आहे. आणि नंतर तर मलाबारच्या वेगवेगळ्या ज्वेलरीमध्ये गोल्ड असेल, डायमंड असेल, पोलकीज असेल, राजस्थानी ज्वेलरी असेल किंवा ट्रॅडिशनल ज्वेलरी असेल, विविधमध्ये इतक्या म्हणजे क्वांटिटीमध्ये व्हेरिएशनमध्ये आम्हाला महिलांना एका छताखाली एवढ्या गोष्टी मिळतात. आमच्यासाठी तर एकदम लकी ड्रॉच आहे. आणि माझं आणि त्यांचं नातं इतक्या वर्षापासूनचं आहे तर मला तर मी कौतुक करणारच. परंतु माझे इतके क्लायंट्स मी रेफरन्स देते तेव्हा त्यांच्या तोंडून मी जेव्हा त्यांचं कौतुक ऐकते की खरंच तुम्ही इतकं छान सजेशन दिले की मलाबारमध्ये जाऊन डायमंड घेतला पाहिजे, मलाबारमध्ये जाऊन लग्नाची शॉपिंग केली पाहिजे, तर धन्यवाद. इतकं छान हे करतात. तर मनापासून ह्या सगळ्या तुमचा हा यशाचं शिखर तुम्ही गाठावं आणि तुमच्या म्हणजे जगामध्ये खूप खूप ब्रँचेस व्हाव्या अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. तशा प्रकारची ज्वेलरी आपल्याकडे असते पण ते लोक ट्राय करून बघतात की कसं वाटतंय आपल्या गळ्यामध्ये. तर ते सगळ्या गोष्टी आहेत ते लगेच बाय पण करू शकतात डिझाईन. कारण की हे कसं आहे हे कलेक्शन हे हँडमेड ज्वेलरी असतं काही कलेक्शन. त्याच्यामुळे काय होतं हे परत परत रिपीट नाही होत. आता एकदा तो एखादा नेकलेस बनवला तो समजा परत दुसऱ्याला पण आवडला त्याला पण सेम बनवायचा आहे तर सेम कधीच नाही बनत. थोडंफार त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. देशाच्या पंतप्रधान म्हणताय सोनं घेऊन नका तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणे आयोजन करताय, काय तुमची प्रतिक्रिया? सोनं खरेदी करण्याकडून असं त्याच्यात आवाज जरी केले गेले असलं तरी त्याच्यामध्ये असं आहे की सोनं देऊ शकतं. सोनं एक्सचेंज करून तुम्ही देऊ शकता. कारण की सोन्याचं जी व्हॅल्यू आहे ती सोनं टू सोनं एक्सचेंज त्याच्यात घट वगैरे काही नसतं. आपण कुठल्याही ज्वेलरीला आपण घट नाही सोडलं पूर्णच्या पूर्ण आपण त्यांना देत असतो. आव्हान आहे की आपण ही रेट थोडी कमी पण झालेली आहे तर एक्सचेंज करून सोनं घेण्यामध्ये ते घेऊ शकतो. सोनं खरेदीसाठी आव्हान कसं आहे ज्वेलरी जी आहे तर हा प्रश्न हा एक नेक्स्ट लेवलचा आहे. आपण इथे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाचं जी खरेदी आहे तर प्रत्येक आपल्या ऐपतीनुसार किंवा त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार ते खरेदी करत असतात. पण असं नाही आहे की मोदीजी जे म्हणतात की लोक ते फॉलो करतात असं नाही आहे. फक्त आपण काही ज्वेलरी आहे ते एक शोकेस करून त्यांना आपण दाखवत असतो आणि नंतर त्यांच्या हिशोबाने असं नाही की ते लगेच बाय करतील. आपल्याकडे काही सेविंग प्लान पण आहे. तर काही लोक आहेत कस्टमर्स आहेत ते जशी ज्वेलरी सेविंग करून मग ते पुढच्या वर्षी म्हणा किंवा काय तर ते ज्वेलरी घेऊ शकतात. ते ज्वेलरी फिक्स करू शकतात. असं नाही की लगेच बाय करू शकतात. ते बाय तर फिक्स करू शकतात. त्यांना ती ज्वेलरी आपल्याबरोबर इयर नंतर 11 महिन्यानंतर त्यांना त्याबद्दल काही मोबदला दिला जातो. म्हणजे त्यांना बोनस दिला जातो की त्यांना बेनिफिट मजुरीमध्ये काही सवलत दिली जाते. आपल्याकडे जे ज्वेलरी आहे ते सर हेच एकदम आपल्याकडे जे ज्वेलरी आहे ते प्लॅटिनियम आणि गोल्ड मध्ये दोन्ही पण हे आहे का? सर्वांचा प्रश्न होता आपल्याकडे जी ज्वेलरी आहे ती गोल्डमध्ये प्लॅटिनममध्ये. माझ्याकडे गोल्ड प्लॅटिनम सिल्वर आणि आता सध्या बघायला गेलं तर काही लोक 18 कॅरेटमध्ये 14 कॅरेटमध्ये पण ज्वेलरी खरेदी करतात. तर ती पण ज्वेलरी माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. मी बघायला पाहिजे कसं आहे की लोकांना असं कसं रेट वाढला जसं रेट वाढले किंवा काय पण सध्या आपण त्याची गोष्ट आहे 14 कॅरेट वगैरे तसं थोडं कमी कॅरेटचं सोनं जरी आपण यूज केलं तशी ज्वेलरी आपण सध्या ट्रेंडी आहे आणि लाईट वेट ज्वेलरी पण आपण इथे इंट्रोड्यूस केलेली आहे. हां सर फरक आलेला आहे किमतीमध्ये फरक आलेला आहे. हो हो येस येस. तर असं किती फरक आलेला आहे की ज्यामुळे कस्टमर अट्रॅक्ट होईल? ओके फरक बघायला गेला तर आता सध्या रेट जे होते ते 1,50,000 1,60,000 होते ते आता 1,28,000 ते 1,45,000 ह्या रेंजमध्ये आलेले आहे. आणि परत कसं आहे दिवाळीचा कसं नाही आता 4-5 महिन्यामध्ये दिवाळी वगैरे आहे थोडंसं लोकांची बाईंग वाढली ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये रेट थोडेसे वाढण्याचे चान्सेस. आता सध्या तरी तो बेनिफिट लोकांना घेऊ शकतो. आपण तो 14 आणि 18 कॅरेटचा नुकसान उल्लेख केला. तुमचं नॉलेज त्यातलं काही फार काही आहे परंतु एक म्हणजे ज्याच्यामध्ये
प्युअर सोनं मला वाटतं नाही म्हणता येणार, थोडा फरक असतो ना. तर त्याला रिसेल व्हॅल्यू किती आहे किंवा इमर्जन्सी जर कोणाकडे काही आली, जसं गोल्ड हा इमर्जन्सीसाठी, इमर्जन्सी फॅमिलीमध्ये आली तर गोल्ड हा एकदम शुअर असतो, बरोबर, त्याला फायदा होतो कमी रेंजचा आहे. नक्कीच. त्याच्यामध्ये काय आहे सर की 14 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 9 कॅरेट वगैरे असतात. तर त्याच्यामध्ये असं की सोन्याचं प्रमाण त्याच्यामध्ये सोनं त्यालाही कॅल्क्युलेट केलं जातं. आपल्या म्हणण्यानुसार आपल्याकडे 24 कॅरेट जे म्हणतात की 24 कॅरेट हा आपला एक्सचेंजसाठी म्हणा किंवा कधी फॅमिली गरज पडली तर आपण त्याचा पैसा उभा करू शकतो. सेम हे पण सोनंच आहे, त्याचा रेट वेगळा असतो. जसं तुम्ही म्हणतात 24 कॅरेटचा रेट आता समजा मी पकडला 1,45,000 रुपये आहे, ते 22 कॅरेट गेलं तर 1,28,000 आहे. 18 कॅरेट गेलं आपण तर 1,05,000 रुपये आहे. 14 कॅरेट गेलं तर तो तुमचा राहतो 98,000 रुपये रेट जातो. तर त्याप्रमाणे त्याला एक्सचेंज बायबॅक सगळं आहे. असं नाही आहे की तुम्ही कमी कॅरेट याच्यामध्ये त्याला एक्सचेंज नाही करता येणार किंवा त्याची व्हॅल्यू नाही मिळणार. आणि मार्केटमध्ये सगळ्यांकडे ह्या गोष्टी आहेत. आणि डायमंड ज्वेलरी तुम्ही बघा तर डायमंडमध्ये जवळपास 18 कॅरेट आणि 14 कॅरेट ज्वेलरी वापरली जाते, जेणेकरून त्याचं हार्डनेस जास्त असतो. आणि जे डायमंड असतात ते डायमंड प्रॉपर्टी त्याच्यामध्ये फिट केले जाते किंवा सेटिंग त्याची प्रॉपर्टी होते. तर त्याच्यामध्ये असं नाही आहे की मी कमी कॅरेटचं घेतलं तर माझं नुकसान आहे किंवा घट आहे, असं काही नाही. त्याला त्याच कॅरेटप्रमाणे त्याला त्याच्या मोबाईलला किंवा त्याची जी व्हॅल्यू आहे करंट रेटने दिली जाते. आताच्या परिस्थितीमध्ये कस्टमरचे जास्त अटेन्शन कशाकडे आहे? जनरली कस्टमर जे आहे ते लाईट वेट ज्वेलरी जास्त प्रेफर करत आहे की ते रोज वापरण्यासाठी, की जसं ऑफिस गोईंग आहे किंवा काही त्या हिशोबाने ते ज्वेलरी बाय करत आहे. आणि प्लस आपल्या काही लग्नसरी आहे वगैरे दुसऱ्या काही लग्न कार्य आहे, तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्वेलरी घेण्याचं ट्रेंड आहे. तर थोडंसं हेवी ज्वेलरी पण लोक प्रेफर करत आहे. पण लोक काय प्रेफर करत आहेत की थोडंसं एक डिफरंट आणि युनिक पॅटर्न ते सहसा सिलेक्ट करत आहे. की कसं रेग्युलर ज्वेलरीपेक्षा थोडंसं युनिक काही असेल तर ते त्याला प्राधान्य देत आहे. ओके, हॅलो, माझं नाव रोहित सोनार. मी ॲज अ मलबार गोल्डमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून मी इथे काम करतो आहे. आज आपण इथे मलबार गोल्डमध्ये आर्टिस्टी शो जो आहे तो इथे लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये जे आमचे गेस्ट आहेत त्यांनी खूप साऱ्या प्रकारचे, जसं गोल्ड आहे, डायमंड आहे, प्रेशियस आहे आणि अनकट ज्वेलरी आहे, यांचं सगळ्यांचं एक लॉन्चिंग केलेलं आहे. तर खूप सारी ज्वेलरी इथे बघायला मिळणार आहे. आणि एका छताखाली तुम्हाला सगळं कलेक्शन, जे लोक एक्सपेक्ट करत असतात की मला अशी ज्वेलरी हवी आहे, त्यांच्या स्वप्नातली जी ज्वेलरी आहे ती सध्या आपल्याकडे इथे 25 जुलै ते 25 जून ते 5 जुलैपर्यंत आपल्याकडे इथे असणार आहे. तर त्यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि त्याच्यामध्ये आपण खास ग्राहकांसाठी ऑफर ठेवलेली आहे. अप टू 30% पर्यंत त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट पण दिला जाणार आहे. धन्यवाद तुम्ही सगळे इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच.